नमस्कार. आज आपण बनवतोय अंडा तवा मसाला. अंडा तवा मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अंडी बॉईल करून घ्यायची आहेत. त्यानंतर बॉईल केलेली अंडी 2 भागांमध्ये कट करून घ्यायची आहेत. तर इथे अंडी कट करून झालेली आहेत. आता एका पॅनमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. बटर व्यवस्थित मेल्ट झालं की तव्यावर आपण हे व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ. त्यानंतर तव्यावर कट करून घेतलेली आपल्याला अंडी घालायची आहेत. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊ. अंडी दोन्ही साईडने आपल्याला हलकीशी फ्राय करून घ्यायची आहेत. जास्त फ्राय करायची नाही आहे. जास्त फ्राय करून घेतली तर अंडी कडक होण्याची शक्यता असते. तरी ती अंडी फ्राय करून झालेली आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये कट करून घेतलेला भरपूर असा कांदा घालून व्यवस्थित परतून घेऊ. नंतर इथे मी एक पेस्ट बनवली आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, लसूण पाकळी आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे. यांची पेस्ट बनवून आता ही आपण पेस्ट या कांद्यामध्ये ॲड करू. हे व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये 2 टोमॅटो घेतले, त्यांची प्युरी बनवून घेतली आहे, ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत. व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे या मसाल्यांना व्यवस्थित शिजवून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला साईडने तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली अंडी घालणार आहोत. अंडी दोन्ही साईडने व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची आहेत. आता यावर झाकण ठेवून याला फक्त 1 मिनिट शिजवून घेऊ. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर अशा प्रकारे इथे अंडा ग्रेव्ही तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून कशी झाली ते नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.